एप्रिल 2026 मध्ये अर्जेंटिनाहून निघालेल्या एका क्रूझ जहाजावर एकामागून एक प्रवासी आजारी पडायला लागले. कारण कुणालाच माहीत नव्हतं. WHO ला कळवलं तेव्हा निदान झालं हंता व्हायरस, ज्याला कोणतीही लस नाही, कोणताही इलाज नाही आणि मृत्यूदर 50% हंता हा एकच व्हायरस नाही, ही संपूर्ण व्हायरस फॅमिली आहे. हे व्हायरस उंदरांमध्ये आढळतात आणि तिथूनच माणसांमध्ये पसरतात. यामुळे दोन प्रकारचे आजार होतात. पहिला किडनी फेल होणे आणि आतील रक्तस्राव. हे प्रामुख्याने आशिया आणि युरोपमध्ये दिसते. दुसरा फुफ्फुसांमध्ये पाणी भरणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि शेवटी मृत्यू. हे उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत जास्त आढळते. 1950च्या कोरियन युद्धात 300हून अधिक अमेरिकन सैनिक अचानक आजारी पडले. ताप, उलट्या, किडनी फेल्युअर, त्यातले 15% दगावले. हा आजार म्हणजे आजार आहे की रासायनिक हत्यार, हे कळायला तब्बल 30 वर्ष लागली. 1980 मध्ये दक्षिण कोरियाचे शास्त्रज्ञ डॉक्टर हो वॉंग ली यांनी हे उंदरांमुळे पसरणारे व्हायरस आहे हे सिद्ध केले. त्यांनी हतान नदीवरून या व्हायरसला हे नाव दिले. अमेरिकेत नावाहो आदिवासींच्या वस्तीत काही आठवड्यात 10 तरुण निरोगी लोक दगावले. सुरुवातीला मृत्यूदर 75% होता. शास्त्रज्ञांना उत्तर मिळेना. शेवटी आदिवासी वडीलधाऱ्यांनी सांगितले, जास्त पाऊस पडला की चिलगोजाचं उत्पादन वाढतं, उंदरांची संख्या वाढते आणि हा आजार पसरतो. त्या वर्षी एल निनोमुळे नेमके हेच घडलं होतं. 2005 ते 2008 दरम्यान तमिळनाडूमध्ये 28 रुग्ण सापडले. गोदामात काम करणारे, उंदीर पकडणारे इरुला आदिवासी आणि किडनी रुग्ण. साधारण लोकसंख्येतही 4% लोकांमध्ये या व्हायरसच्या अँटीबॉडीज आढळल्या. म्हणजे भारतातही हा व्हायरस शांतपणे पसरत आहे. सुरुवातीला शास्त्रज्ञांचं म्हणणं होतं की हा फक्त उंदरांकडूनच माणसांना होतो. पण 1996 मध्ये सुरुवातीला शास्त्रज्ञांचं म्हणणं होतं की हा व्हायरस उंदरांकडूनच माणसांना होतो. पण 1996 मध्ये अर्जेंटिनामध्ये अँडीज व्हायरस या स्ट्रेनने हे गृहीतक खोटं ठरवलं. हा एकमेव स्ट्रेन आहे जो माणसांकडून माणसांना पसरू शकतो, पण फक्त दीर्घकाळ जवळच्या शारीरिक संपर्काने, हवेतून पसरत नाही. ट्रान्समिशन विंडो फक्त 1 दिवस आहे. म्हणूनच कोविड सारखी साथ होण्याची शक्यता खूप कमी आहे. WHO ने हेही सांगितले आहे की सर्वसामान्य लोकांसाठी धोका कमी आहे. घरात उंदरांचा शिरकाव होणार नाही याची काळजी घ्या. जुन्या गोदामांमध्ये बंद खोल्यांमध्ये जाताना N95 मास्क, हातमोजे वापरा. उंदरांची विष्ठा दिसल्यास अधिक सावधानगिरी बाळगा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वच्छता. अन्न उघडे ठेवू नका. कचरा नीट विल्हेवाट लावा. उंदरांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी घरापासून दूर ठेवा. हंता व्हायरस दशकांपासून जगभरात शांतपणे लोकांना संक्रमित करत आहे. लस नाही, इलाज नाही, पण जागरूकता आणि प्रतिबंध हेच सध्याचे सर्वात प्रभावी हत्यार आहे. आता तुम्हाला माहित आहे, हेच सर्वात मोठे संरक्षण आहे.